आमचा बैल केवढ्या म्हणून होता तो कसाही लोकांनी आणलेला कापायला. साईडला बघू शकता हे नाना आहेत कैलासवासी शिवराम भिवट टकले यांचा केवड्या पलायचा. त्या केवड्याला कंटिन्यू या नानांनी पलवलंय. आपण विचारूया काय 7 का 8,000 रुपयात विकत घेतला आणि त्याला घडून एवढा मोठा नाव केला. त्यांचे जे आजोबा होते त्यांचा खेळ त्यांच्या नातवांनी टिकवलाय काय तुम्हाला काय वाटतं? अजून टिकवलाय ना. ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पूर्ण गाजून 7 वर्ष हारला नव्हता. बरोबर. आता तुम्ही म्हणजे त्यांच्या दावणीला कंटिन्यू पळणारा 7 वर्षे केवड्या त्याची गाडी पलवलेली आहेत. तर या साईडला तुम्ही बघू शकता कैलासवासी शिवराम भिवट टकले कौसा यांची घरची गाडी पलतय. पण कुठेतरी आज त्यांचा सुंदर आपण मला वाटतं बोनिवलीच्या मैदानामध्ये याची मुलाखत घेतली होती. आदत होता त्यावेळेला इथं पकड ना. आणि आज मुलाखत घेतोय. विचारूया भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठली गाडी झाली आज? आज एनडी सेटचा टायगर आणि सुंदर पलाला. सुंदर पलाला. आता म्हणजे पहिलीच गाडी झाली का दुसरी गाडी झाली? पहिली गाडी पडली आपली आणि आता एनडी याही फोन केला आपल्या माईनी खेरण्याच्या. तो बोलतो आपण पळायचं का? बरं ठीक आहे. बरं आयशाचा बर्थडे आहे बोलतो आपण पळू. तर बरं चला ठीक आहे आपण पळू. बरोबर. आता नियोजन कधी म्हणजे इथंच मैदानात झाला बघा. मैदानामध्ये नियोजन आणि गाडीचा गुलाल पण झाला. आणि समोर आता त्यांची बाईट घेतलेली आहे. समोरची आपण गाडीना विचारू. जसं आता आपण मला वाटतं या वासरांची मुलाखत बोनिवलीला आदत असताना घेतलेली. आता किती वय? दुसरा झालाय. दुसरा झाला ना आता. आणि अजून एक वासरू होता तो काय अजून रुबाब. रुबाब. मित्रांनो इकडे या साईडला तुम्ही बघू शकता रुबाब. त्याचा पण गुलाल झाला. बरोबर. रुबाब आणि सुंदर असे आपण मुलाखत 1 वर्षापूर्वी मला वाटतं घेतली होती ना. गेल्या वर्षी. गेल्या वर्षी. आता कैलासवासी शिवराम भिवट टकले कौसा मला वाटतं खूप वर्षापासून हा नाव मैदानामध्ये मुंबईच्या कायम टिकून आहे. ह्याच्या मागे कुठेतरी प्रयत्न करता तुम्ही सर्व लोक. काय बोलाल? आमचा लय मोठा म्हणजे आमच्या ग्रुपचा लय मोठा हा नाव टिकवायचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे जसं गेल्या टायमाला गेल्या काळात जसं नाव होता तसं आमचं आता नाव टिकवायचं चालू आहे. बरोबर. आमच्या आजोबाचं नाव भरपूर या क्षेत्रामध्ये मोठा होता म्हणून आमचा हा नाच चालू आहे. बरोबर. आणि कुठेतरी तुम्ही मागं बाईट पण सांगितलं होतं 1 वर्षापूर्वी की आजोबांनी आम्हाला जी शिकवण दिली ना आम्ही तोच खेळ केलो. शांतीचा खेळ केलो. कोणाशीच भांडणं वगैरे न करताना तसं आजोबांनी नाव केलंय ना तसं आम्ही नाव करू. काय बोलाल? आमचा खेळ प्रत्येक वेळी शांतीचाच असतो आणि आमची गाडी जर जिंकली पण तरी आम्ही गुलाल टाकतो, लगेच बैल सोडतो आणि लगेच दावणीला आणून बांधतो. कधी आम्ही हे पण नाही करत. बरोबर. गणपती बाप्पा जल्लोष बिलोस कधीच नाही बोलत आम्ही. आता वासराई तुम्ही घडवली. मला वाटतं आदतमध्ये मुलाखत घेतली ती. कसं काय नियोजन तिथून संगोपन वगैरे कसं काय झाला? ही आदतमध्ये घेतली होती. लई छोटी होती म्हणजे हा 7 महिन्याचा होता आणि तो 12 महिन्याचा होता. आमच्याच घरचा एक बैल आहे तुफान म्हणून, त्याने यांना शिकवण दिलेली आहे. बरोबर. मग आता कुठल्या गांधी पलतात काय सांगाल? हा उजवीला आतनं पलतोय, तो उजवीला पब्लिकनं पलतोय. म्हणजे घरची गाडी पण तुमची पलते? घरची गाडी पण पलते. घरची गाडी कंटिन्यू गुलालात आहे गेल्या वर्षीपासून. तरी 2च गाड्या पडल्यात. मग झाल्यात किती गुलाल घरच्या गाडीची? घरच्या गाडीचे झाले असतील 47-48 गुलाल. एवढी गुलाल झाली ना. आणि मग पैऱ्यामध्ये देऊन दोघांना पैऱ्यामध्ये देता खाली सुंदरला देता? दोघा पैऱ्यामध्ये आता पलतात. आणि घरची गाडी पण आता गेल्या अड्ड्यात घरची गाडी पण जिंकली आमची. ती पण जिंकली आहे. आणि आज त्याला कुठला पैरा होता? त्याला काटेईचा बाजी म्हणून होता. काटेईचा बाजी. आणि ती गाडी किती वाजता झाली? ती गाडी होली 4 वाजेपर्यंत, 4-4:30च्या टायमाला. 4:30च्या टायमाला. आणि ही पण लवकरच झाली म्हणजे आज मैदान म्हणजे उजेडात संपलाय. हो उजेडात संपलाय. काय बोलाल म्हणजे बघा 4 मैदान असल्यानंतर कुठेतरी एक गाडा मालकांची पण धांदल नाही होत आणि कुठेतरी शर्यती पण व्यवस्थित होतात. आता नियोजन चांगला होता आजचा, भरपूर चांगला होता. म्हणजे गाड्या पण फास्ट सुटत होत्या. थोड्या गाड्या कमी होत्या म्हणून लवकर झाल्या. बरोबर आहे. आता खिरकालीचं मैदान खूप मला वाटतं तुम्हाला इथून जवळच असेल ना? आम्हाला 10 मिनिटाचं आहे. 10 मिनिटाचा. म्हणजे काही आठवणी तुमच्या आजोबांच्या किंवा काही तुमच्या वडिलांच्या नंतर किंवा आता तुमच्या काय आठवणी सांगाल? एक आमचा बैल केवढ्या म्हणून होता तो कसाही लोकांनी आणलेला कापायला. तर तो बैल असा म्हणजे पूर्ण लुचापुचा होता. तर कापायला आणलेला तर आमच्या बाबांनी तो 7 का 8,000 रुपयात विकत घेतला आणि त्याला घडून एवढा मोठा नाव केला. म्हणजे त्या बैलापासून सुरुवात झाली? त्या बैलापासून सुरुवात झाली. एवढ्यापासून. आणि पूर्ण ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पूर्ण गाजून 7 वर्ष हारला नव्हता. बरोबर. आणि त्याच्यानंतर कुठली बैल आली दावणीला? मग त्याच्यानंतर भरपूर बैल आली. त्यांनीच सर्वात जास्त नाव केला. 7 वर्ष हारला नव्हता. आणि आता या जोडीकर काय बघून वाटतं म्हणजे भविष्य काय तुमच्या जसं नाव आहे तुमच्या आजोबाचं तो टिकून ठेवणार का? आता या जोडीचं म्हणजे आजोबाचं नाव चालवण्यासाठीच हा खेळ चालू आहे पूर्ण. आणि हा आहे ना आतनं गाडी क्रॉस होऊन नाही देत लवकर कोणला. जर बैल पुरला तर ओटेक होऊन नाही देत गाडी लवकर. बरोबर. मग आज टायगर आणि याची गाडी कशी किती अंतर झाला? कशी पळाली? 2 शेकड्यांनी मारली. चांगली गाडी. 2 चांगली पळाली गाडी. बरोबर. आणि कोणी पळवली? आशिष ड्रायव्हर फडकेपाडा. तोच गाडीवर बसतो आपल्या. तोच गाडीवर असतो ना.
आणि मैदानाचं आयोजन नियोजन कसं वाटलं कुठेतरी आज आता मगाशीच प्रश्न घेतला गाड्या मला कमी होतंय पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा बघितलं खाली सुट्टीला बघा सुट्टीला खूप जास्त गडबड होत आहे मला वाटतं प्रत्येक मैदानामध्ये 15 ते 20 ते 40 गाड्या रिटर्न जातात रात्रीच्या अंधारामुळे पण आज एकही गाडीनं रिटर्न गेली आज त्यांचं म्हणजे नियोजन चांगलं होतं तिथं ड्रायव्हर पण लवकर बोलवत होते आणि ड्रायव्हर असेल तर गाडी पुढे तिथं रशी ठेवलेली ड्रायव्हर असेल तर रशीच्या आतमध्ये गाडी टाकत होते आणि सामनीचा जोड असेल तर गाडी रशीच्या आतमध्ये टाकत होते बरोबर म्हणजे असंच नियोजन पाहिजे का? असंच नियोजन पाहिजे जर ड्रायव्हर असेल तर तिकडे रशी ठेवली ड्रायव्हर असेल तर आतमध्ये गाडी टाकायची आणि जर सामनेवाला जोड असेल तर गाडी आतमध्ये टाकायची तर तसं नियोजन लवकर फटाफट होतील बरोबर आता ज्या प्रकारे आपण खेळ खेळतोय आताच्या घडीला तुम्हाला काय वाटतं कसा खेळ चालू आहे आताचा खेळ मस्त आहे एकदम चांगला आहे आणि आमचा एक पार्टनर आहे तो बैलामध्ये रोहित दीक्षित म्हणून ये बरोबर हा पार्टनर आहे आमचा अहो तुमचं नाव सांगा कुठे सांगितलं सुंदरच्या पार्टनरशिप मध्ये तुम्ही आहात तुमचं नाव सांगा मी रोहित राजेंद्र दीक्षित ॲक्च्युली मी राहणारा साताऱ्यातला आहे कामासाठी आम्ही इथे मुंबईत असतो पण तो साताऱ्याचा नाद आमचा पूर्ण करण्यासाठी माझा आणि माझ्या भावाचा नाद पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं कौशालासोबत यांना भेटलो यांच्याबरोबर आम्ही हा जो नाद सुरू केला तो एकदम व्यवस्थित चालू आहे नाद त्यामुळे आम्हाला म्हणजे असं कमीपणा नाही आहे कुठे की बाबा आम्ही घाटावरनं आलोय किंवा कुठून आलोय त्यामुळे आम्हाला असं कुठेच कमीपणा वाटत नाही बैल इथे पण असतात घाटावर पण जातात एक बैल 2 बैल नाहीत आपल्याकडे टोटल 7 बैल आहेत घाटावर पण आज पण बैलाने आपले गट पास केलेला गुज्जर म्हणून बैल आहे गट पास केलेला आणि आज पण 2 हारल्या पण कोण असं मैदान सोडून पोरं गेली नाहीत इथली अजून 2-4 पोरं एक्स्ट्रा आली आणि अजून परत 2 गाड्या खेळून आपण गुलाल घेतला बरोबर म्हणजे जो तुम्हाला सुरुवातीपासून मान होता तो आतापर्यंत हे मान देतात कंटिन्यू मध्ये बरोबर आता सुंदर विषय काय वाटतं तुम्हाला मुंबई बिंदोरला येणाऱ्या कालामध्ये कसा तो नाव करेल आपलं काय वाटतं सुंदर विषय म्हणजे मी पण मेहनत नाही घेतली त्यांनी पण मेहनत नाही घेतली ही वस्तू आम्हाला अशी लागली की सुरुवातीपासून त्यांनी कधी बाहेर जाण्याचा प्रयत्न नाही केला किंवा कोणत्या बैलाला तोंड काढून नाही दिला लहानपणी आमचा एक बैल आहे तुफान म्हणून आहे तो आत्ता सध्या आपण दुसऱ्यांना दिलाय पळवायला विकलेलाच आहे त्यांनी यांना घडवलं रुबाबला पण घडवलं सुंदरला पण घडवलं आणि आत्तापर्यंत जेवढ्या पण शर्यती झाल्यात त्यामध्ये आपल्या कोणतीच बैल अशी फाकणे बोला किंवा इकडे तिकडे झाले बाहेर न जरा सरळ ते सरळ लागले त्याच्या मागे आपण मेहनती नाही घेतले हे त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत बैलाचे की स्वतः सरळ येतात स्वतः म्हणजे स्वतःच्या जीवावर त्यांनी जे काय केले ते आतापर्यंत नाव करतात ते स्वतःच्या जीवावर चालू आहे त्यांचं बरोबर चला आता मी बाबांना विचारतो थोडं साईडला बघू शकतात हे बरोबर दिसतंय आता इकडे या साईडला बघू शकता हे नाना आहेत कैलासवासी शिवराम भिवट टकले यांचा केवड्या पलायचा त्या केवड्याला कंटिन्यू या नानांनी पलवलंय आपण विचारूया काय बोला नाना त्यावेळेचा खेळ ना आताचा खेळ काय वाटतं त्यावेळेला खेळ अलग होता यो अलग बरोबर आता तुम्ही म्हणजे त्यांच्या दावणीला कंटिन्यू पळणारा 7 वर्षे केवड्या त्याची गाडी पलवलेली आहेत कशी गाडी पळायची काय सांगाल एक नंबरच पलायची नाच्या केवड्या लखन बरोबर आता जो केवड्या बैल त्यांनी कसाबाच्या दावणी म्हणजे याच्यातून सोडून आणला आणि त्यांनी घडवला आणि त्यांनीच केवड्यानी यांचं नाव इथपर्यंत पोहोचवला म्हणजे त्यांचे जे आजोबा होते त्यांचा खेळ त्यांच्या नातवांनी टिकवलाय काय तुम्हाला काय वाटतं अजून टिकवले ना टिकवलाय ना आणि याच्या पुढे कसं ते करावा तुम्ही काय बोलाल ते टिकवणारच टिकवणार ना बरोबर चला आता नानांशी पण आपण बोललो आणि आजचा तुमचा हा गुलाल खूप खूप चांगला झालाय तुम्हाला गुलालासाठी अभिनंदन आणि पुढची वाटचाल अशी चालू राहो आपल्याकडून शुभेच्छा असतील